आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। इचलकरंजी शहरात छत्रपती शासन महिला आघाडीच्या वतीनं महिलांवर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी, पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी तसंच अवैध सावकारी विरोधात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढून प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी संघटनेच्या वतीनं प्रांत कार्यालयासमोर प्रशासनाच्या विरोधात शंखध्वनी केला गेला। तसंच केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशाराही देण्यात आला। इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्यानं रोजगाराच्या शोधात राज्यातील विविध भागांमधून अनेक कुटुंब इथं वास्तव्याला आहेत। मात्र उद्योग क्षेत्रातील वारंवार होणारे चढउतार, आर्थिक मंदी आणि रोजगारातील अनिश्चितता यामुळे अनेक व्यावसायिक आणि कामगारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो। याच परिस्थितीचा गैरफायदा घेत इचलकरंजी, कबनूर, खोतवाडी आणि तारदाळ परिसरात अवैध सावकारीचं जाळं मोठ्या प्रमाणावर पसरलं असल्याचा आरोप छत्रपती शासन महिला आघाडीच्या प्रमुख दिव्याताई मगदूम यांनी केला। त्याचबरोबर या अवैध सावकारीमध्ये आठवड्याला 10% ते 30% व्याज आकारलं जात असल्याचं सांगण्यात आलं। त्यामुळे अनेक कुटुंबांचं आर्थिक आणि मानसिक शोषण होत असून काहींना भीतीच्या छायेखाली जीवन जगावं लागतंय। अनेक कुटुंब कर्जाच्या विळख्यात अडकून उद्ध्वस्त झाल्याचंही निवेदन देताना सांगण्यात आलं। दरम्यान परिसरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यात अवैध सावकारीसोबतच महिलांचा अनैतिक व्यापार करून आर्थिक वसुली केल्याचा गंभीर आरोप आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याला तातडीनं अटक करण्याची मागणी करण्यात आली। त्याचबरोबर आरोपीला मदत करणाऱ्या आणि अशा बेकायदेशीर कृत्यांना पाठबळ देणाऱ्या सर्व संबंधितांवरही गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। दरम्यान येत्या 20 जून रोजी केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इचलकरंजी दौऱ्यावर येत आहेत। त्यावेळी महिलांवरील अत्याचार, अवैध सावकारी आणि संबंधित गुन्ह्यांबाबत निवेदन देण्यासाठी भेट घडवून आणावी अशी मागणी संघटनेनं केली आहे। महिलांच्या संरक्षणासाठी सरकारनं अधिक कठोर कायदे करावेत, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारत गृहमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात येतील असा इशाराही महिला आघाडीच्या वतीनं देण्यात आलाय। नमस्कार, मी सौ दिव्याताई मगदूम, छत्रपती शासन महाराष्ट्र राज्य अध्यक्षा। गेली 8 ते 10 दिवस झाले इचलकरंजी, कबनूर या भागामध्ये अनैतिक महिलांचा बाबत व्यापार आणि सावकारकी असा एक गुन्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दाखल आहे। त्यामध्ये 3 गुन्हेगार त्यांना पकडण्यात आलेला आहे। एक गुन्हेगार अजूनही पकडण्यात आलेला नाही आहे। त्याला कुणाचा ना कुणाचा तरी मोठ्या बड्या हस्तीचा त्याचा पाठिंबा आहे असं मला वाटतं। याकरिता आम्ही गेली 4 दिवस झालं आमदारांना आणि खासदारांना भेट घेण्यासाठी वारंवार फोन करत आहे, पण आमदारांच्या PA म्हणतात की आमदारांना ही गोष्ट माहीतच नाही आहे आणि खासदारांना मी वेळ मागितलं तर वेळ फोन करतो असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही आहे। दुसरी गोष्ट, आम्ही आज जे आंदोलन उभा केलेलं आहे, 20 तारखेला आपल्या राज्याचे देशाचे गृहमंत्री इचलकरंजीमध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या मीटिंगसाठी किंवा भेटीसाठी आम्ही हा मोर्चा आयोजन केलेला आहे। पण अजूनही आम्हाला उडवाउडवीची उत्तर दिले जातात, पण जोपर्यंत आम्हाला ही भेट दिली जाणार नाही तोपर्यंत आम्ही प्रांत ऑफिसमधून आम्ही उठणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। गृहमंत्री आपले इचलकरंजीमध्ये दाखल होणार आहेत, त्याकरिता मी तुम्हाला सांगितलेलं की मला त्यांची भेट हवीच आहे। या विषयाकरता जर का आम्हाला भेट नाही घडवून दिली तर आम्ही कबनूर या भागामध्ये गनिमी काव्यानं गृहमंत्र्यांना आम्ही काळे झेंडे दाखवू छत्रपती शासनच्या वतीने। जय हिंद, जय महाराष्ट्र।